गुड मॉर्निंग. आपण आता 3.3 पाहूयात. प्रॅक्टिस सेट 3.3 त्यातलं 63 पानावरचं दुसरं एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. पहा, प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं पहिलं एक्झाम्पल मी आकृती काढतोय. या ठिकाणी सी डी ई एफ जी. लिसन केअरफुली. पॉइंट सी डी ई एफ आर द concyclic point. Concyclic means point lies on the circle. 1 2 3 4. The circle passing through the given 4 points. There 4 points are, then that points are called concyclic points. म्हणजे थोडक्यात ते सगळे सर्कलवर आहेत. अँगल ECF 70. ECF, C is the center. Major arc DGF 200 degree. Find major arc D. Listen, या दोन गोष्टी काढायच्या. आता हा अँगल माहिती म्हटल्याबरोबर हा आर्क माहित होईल. पहिली गोष्ट आहे मेजर अँगल ECF is equal to major arc EF. It is a minor arc. कारण द्यायचं measure of central angle. What is the result? Measure of central angle. So measure angle ECF 70. So 70 is equal to measure arc EF. हा arc माहित झाला बरं का. याच्यावरून लगेच काढला. मेजर आर्क DGF. DGF हा जो DGF आहे, हा DGF, सॉरी DGF, DGF, that is the major minor, sorry, हा मेजर आर्क आहे बघा, विचार करू. हा 200 आहे. हा आता काढला आपण. हा प्लस हा बरोबर 360. तुम्हाला काढायचं आहे DE. मग मेजर आर्क DGF प्लस मेजर आर्क EF प्लस मेजर आर्क D बरोबर 360. What is the result? Measure of circular arc is 360. Measure of circular arc is 360. That is the reason. Put the values. DGF how many? 200. EF how many? 70. Measure arc DE is equal to 360. दोघांची बेरीज करा. 270 होईल, तिकडे गेले वजा होईल. 360 minus 270 90 होते. मेजर आर्क D हा 200 आणि हा 70. चला हे काढलं बघा. D मेजर आर्क D तुम्ही काढायचा. मेजर आर्क DEF. Where is DEF? DEF. So measure arc DGF, DEF means D plus EF. And what is the result? Property of addition of arc. त्याला property of sum of measure of arcs. काय काढलं याचं? Property of sum of measure of arcs. And what? D is how many? 90 and it is a 70. So it is a 160. Is that clear? So now second example. Second example clear? QRS. It is the center. Okay. Triangle QRS is equilateral triangle. Okay. And prove that. These are given. To prove arc RS congruent arc QS congruent arc
QR. And second, major arc QRS is equal to 240. Very simple example. Number 1, triangle QRS. QRS is equilateral triangle. What is the reason? Given. So it is equilateral means all three sides are congruent and each angle is 60 degree. तिन्ही बाजू सारख्या आणि प्रत्येक कोन 60 अंशाचा. सो आणि साइड्स घेत बघा. QR is equal to RS is equal to QS. Sides of equilateral triangle. आणि तिसरं angle Q is equal to angle R is equal to angle S is equal to 60. Each angle of equilateral triangle. बघा बरं का. Triangle QRS is equilateral triangle. QRS is equilateral triangle given. QR is equal to RS is equal to QS. Sides of equilateral triangle तिन्ही साइड सारख्या आणि तिन्ही अँगल. ओके. आता मला सांगा साइड्स आहेत QR, RS, QS आर द कॉर्नर ऑफ द सर्कल. आणि जर कॉर्नर कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क कॉन्ग्रुएंट असतात. मला सांगा QR कॉन्ग्रुएंट आहे मग हे आर्क कॉन्ग्रुएंट होईल. QR RS ला कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे आर्क याच्याशी करस्पॉन्डिंग आर्क QR आर्क QR याच्याशी ती कसं सारखे आहेत ना यांच्याशी करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट याच्याशी आर्क RS कॉन्ग्रुएंट आर्क QS. मी आर्क लिहिलेत ना मग आर्क्स corresponding to congruent chord are congruent. कळलं बघा बरं हे उत्तर आहे पहिलं आर्क QR हा QR congruent RS हा RS आणि QS हे QS. तर पहिला काय कळलं. आता तुम्हाला दाखवायचं QRS 240. व्हेर इज QRS बघा बरं. QRS हे पहा हा काढायचा मला. मेजर आर्क घ्या मेजर. याचं मेजर बरोबर काय 360 QS. म्हणजे तुम्हाला QS माहित पाहिजे. बघा ना हा मोठा आहे ना हा आणि हा मिळून 360 आहे. 30 मधून हा QS वजा केला की आपलं काम झालं. हा 360 जो आहे हा जो आहे हा जो आर्क आहे हा आर्क याच्या समोर आहे. मी इथे नाव लिहिले बघा इन्स्क्राइब अँगल. हा जो इन्स्क्राइब अँगल थेरम पाहिजे आपल्याला तो थेरम आता या ठिकाणी मी यूज करणार आहे आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे तो नीट लक्ष द्यायचं. इथपर्यंत तुमचं समजलं असेल तर मी पुसतो. यामध्ये इन्स्क्राइब अँगल थेरम असा आहे. हा इन्स्क्राइब अँगल आहे याचा मेजर याच्या निम्मा असतो. मेजर ऑफ दॅट अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ दॅट 1/2 मेजर ऑफ दॅट आर्क. ह्या कोनाचं माप हे समोरचा जो कंस आहे त्याच्या जबड्यातला त्याच्या निम्मा असतं. मला सांगा मेजर अँगल QRS बरोबर 1/2 ह्या कोनाचं माप या कंसाच्या निम्मा असतं 1/2 मेजर आर्क QS. इन्स्क्राइब अँगल थेरम हा व्हायचा आहे आपला आणि मग हा 60 1/2 मेजर आर्क QS भागिले 2 गुणिले होईल. हा आला 120 बरं का. आता मेजर आर्क QRS बरोबर 360 मेजर आर्क QS 360 वजा 120 so 240 is the answer. Is that clear? त्यानंतर लास्ट एक्झाम्पल मला असं वाटतं दुसरा एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल. तिसरं एक्झाम्पल हे कळलं का. याचं मेजर याच्या निम्मा तुम्हाला हा थेरम झाला कळेल. मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू 1/2
दॅट आर्क, तो कोणता आर्क आहे, हा कोणता अँगल आहे सांगणार तुम्हाला आता. फक्त आता घेऊन टाकलं मी. हा 120 आला आणि हा 120 आला बरोबर हा मोठा जो आहे 360 मायनस 120. आता तिसरं शेवटचं गणित ABCD quad AB congruent CD given to prove arc AC and arc BD. AB आणि CD congruent आहे बघा. प्रूफ तुम्हाला आर्क AC बघा, AC आर्क हा एवढाच आणि BD आर्क हा एवढा. हे दोन छोटे आर्क तुम्हाला कॉन्ग्रेंट दाखवायचे. हे आर्क कॉन्ग्रेंट असतील कधी जर यांच्याशी निगडीत कॉर्ड जर काढले आपण, जर त्या कॉन्ग्रेंट असतील, किंवा वेगळ्या मार्गाने करू आपण. आधी हे काय बघा, पहिला आकडा AB कॉन्ग्रेंट CD, ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रेंट आहेत. यांच्याशी निगडीत आर्क कॉन्ग्रेंट असतील. AB कुठे आहे, हे बघा AB, इथून इतका आर्क आहे बघा, हा जो AB आहे हा आर्क आहे ना, हा म्हणजेच आर्क ACB कॉन्ग्रेंट. CD बघा, बरं CD म्हणजे हा, याच्याशी निगडीत आर्क हा आहे बघा CBD, म्हणजे याच्याशी निगडीत आर्क आणि याच्याशी निगडीत आर्क कॉन्ग्रेंट होईल. मी आर्क लिहिले, आर्क्स corresponding to congruent chord are परत पहा, आर्क्स केले तुम्ही, आर्क corresponding to congruent chords are congruent. तिसरं आता बघा, हे दोन आर्क कॉन्ग्रेंट आहेत म्हणजे यांचं मेजर सारखं. मेजर आर्क ACB is equal to मेजर आर्क CBD from 2. याला थोडा ACB म्हणजे कोण कोणी बघा, ACB म्हणजे AC plus BC. मेजर आर्क AC plus मेजर आर्क BC is equal to CBD म्हणजे BD plus BC, CB plus BD म्हणजे BC plus BD. तीन वरून घेतलं मी, या नावाची याच्या पुढे गेली फक्त आकृतीवरून, फ्रॉम 3 अँड फिगर. तीन मध्ये पाहिलं आणि आकृतीवरून लिहिलं. दोन्हीकडेही मला वाटतं एक आर्क सारखा असायला पाहिजे बघा, BC आणि BC, मेजर आर्क BC मेजर आर्क BC कॅन्सल होईल. म्हणून काय शिल्लक राहिलं, मेजर आर्क AC बरोबर मेजर आर्क BD फ्रॉम 4 शिल्लक राहिलं लिहिलं. आणि दोघांचं मेजर सारखं आहे म्हणून आर्क AC कॉन्ग्रेंट आर्क BD 5 वरून फ्रॉम 5. मला वाटतं हे उत्तर आहे. अशा पद्धतीने 3.3 संपलेला आहे. आता आपण एका नवीन कन्सेप्ट कडे जातोय. द नेम ऑफ दॅट कन्सेप्ट इज इन्स्क्राइब्ड अँगल. व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल? सो लेट्स लिसन केअरफुली. ओके, हे गणित समजलं तुम्हाला? काय केले, हे दोन कॉर्ड कॉन्ग्रेंट होते त्याच्याशी निगडीत आर्क कॉन्ग्रेंट केले, आर्क फोडल्या. दोन आर्क कॉन्ग्रेंट म्हणजे मेजर सारखं, यांना फोडलं, एक कॅन्सल झालं, दोघांचं मेजर सारखं म्हणजे ते दोघं जण कॉन्ग्रेंट. व्हेरी सिंपल, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आता मी इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय ते सांगतो, नीट लक्ष द्या. फार महत्वाची कन्सेप्ट आहे. इथून पुढे जवळजवळ बऱ्याचशा गणितामध्ये त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. इकडे आकृती काढतो बघा, हा सर्कल, हा इन दॅट फिगर इन अँगल BAC vertex A lies on circle. Vertex of that angle lies on circle. जर वर्टेक्स सेंटरला असेल तर त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. इथं वर्टेक्स, या अँगलचा वर्टेक्स कुठे आहे? सर्कलवर. अँड साइड्स ऑफ दॅट अँगल, बोथ साइड्स ऑफ अँगल intersect circle in point B and C. ह्या दोन साइड सर्कलला B आणि C मध्ये छेदतात.
आणि बिकॉज ऑफ दॅट टू आर्क्स आर फॉर्म. इथे एक आर्क मिळाला आणि पाठीमागचा एक तुकडा झाला. सर्कलचे दोन तुकडे झाले बघा. एक याच्यात जबडे आहेत बघा, बी आर्क BXC आणि पाठीमागे BAC. इज दॅट क्लिअर? याच्या साइड्स येतात म्हणजे आर्म म्हणतो आपण त्याला. आर्म्स ऑफ अँगल इंटरसेक्ट सर्कल इन टू डिफरंट पॉइंट B and C. बघा बघा दोन अटी. Vertex of angle lies on the circle and sides of angle intersect the circle in two distinct points. Listen. Two. Number one, number two. Vertex lies on circle and arms intersect circle in two different points. The angle in which असा कोण की ज्याच्यामध्ये vertex lies on circle and arms intersect circle in two different points, then that angle is called inscribed angle. Here angle BAC is inscribed angle. inscribed angle ओळखायला आपण पहिला विचारायचं vertex कुठे आहे? सर्कल वर. साइड छत्ता आहेत का सर्कलला? ओके, लगेच म्हणायचं inscribed angle. हा जो inscribed angle आहे, हा inscribed angle angle BAC is inscribed angle. त्याच्या पाठीशी जो कंस आहे त्याला ज्यांनी आधार दिलाय त्याच्या पाठीमागे जो भक्कमपणे उभा आहे त्याला inscribed arc म्हणतात. मग arc BAC is inscribed arc. याला जसं म्हणतात angle BAC inscribed by arc BAC. Angle BAC is inscribed by arc BAC. हा अँगल या arc BAC ने inscribe केलेला आहे. Angle BAC is inscribed by arc BAC. Okay? And that arc जो या अँगलच्या जबड्यात आहे, या अँगलने मोठा आर केलाय त्याच्यामध्ये सापडलाय ना हा. मग याच्या समोर जो आहे तो इन फ्रंट ऑफ दॅट इज कॉल्ड इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क. हियर आर्क, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट आर्क? आर्क BXC is intercepted. That arc is intercepted by that angle. Arc BXC is intercepted arc and it is intercepted by angle BAC. कळलं का? तीन गोष्टी सांगितल्या. इन्स्क्राइब अँगल, इंटरसेप्टेड आर्क आणि इन्स्क्राइब आर्क. आर्कचे दोन प्रकार आहेत. म्हणजे आर्क हा इंटरसेप्टेड पण आहे आणि इन्स्क्राइब पण आहे. आणि अँगल मात्र कोणता आहे? फक्त इन्स्क्राइब अँगल. इज दॅट क्लिअर? अँगल काय आहे? इन्स्क्राइब अँगल. आर्क मात्र इन्स्क्राइब पण आहे, इंटरसेप्टेड पण आहे. परत पहा, हा जो अँगल आहे कसा ओळखायचा? व्हर्टेक्स सर्कलवर. व्हर्टेक्स लाईज ऑन सर्कल अँड साइड्स किंवा आर्म्स इंटरसेक्ट सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. दोन भिन्न बिंदू त्या दोन बाजू छत आहेत. सो दॅट अँगल इज कॉल्ड इन्स्क्राइब अँगल. त्याच्या जबड्यात जो सापडलाय हा, त्याच्या थोबाडात जो सापडलाय इट इज इंटरसेप्टेड आर्क आणि इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. आर्क BXC, arc BXC is intercepted arc, and it is intercepted by angle BAC. Okay? आता हा पाठीमागे जो आहे ना, हा इंटरसेप्टेड आर्क सोडून पाठीमागचा आर्क BAC, आर्क म्हणजे कंस, हा पाठीमागचा आर्क BAC विगिरवतो बघा. हा जो आर्क आहे, it is inscribed arc. Angle BAC inscribed by BAC, arc BAC. ह्या कोणाला या पाठीमागच्या कंसाने आधार दिलाय, इन्स्क्राइब केलंय.
Okay, that is the definition of inscribed angle. Here is the definition. या figure मध्ये vertex D lies on the circle. Vertex D lies on the circle and arms of angle PDQ. तुम्ही इथं PDQ लिहायची गरज नाहीये. ADB म्हणलं ते चाललं असतं. ADB intersect the circle at point A and B. Such angle is called inscribed angle. Angle ADB inscribed by किंवा inscribed in arc ADB and arc AXB is intercepted by that angle. That arc is intercepted by that angle. Okay, all of you understand? Now intercepted arc ह्या आकृतीमध्ये बघा. हे बघा vertex circle वर sides इथे भेटतात बघा. That angle is inscribed angle. Arc BAC it is inscribed in arc BAC म्हणजे arc BAC is inscribed. Arc समोरचा जो आहे BXC it is intercepted and it is intercepted arc by that angle. Okay, here vertex is not lies on the circle, so it is not inscribed angle. हा inscribed angle नाही. आता याच्या साइड इंटरसेक्ट करतात का? नाही. टच करतायत. टच आणि इंटरसेक्ट फरक आहे. याला टच म्हणतात आणि याला इंटरसेक्ट म्हणतात. फरक आहे. So both sides touch the circle, so that's why it is not inscribed angle. But याच्या जबड्यामध्ये याने मोठा आर्क केला ना, हा एक आर्क आहे बघा, हा एक आर्क आहे. आर्क LXN and arc LYN are intercepted arc. कोणते आर्क आहेत हे? इंटरसेप्टेड आर्क. त्याच्या जबड्यात म्हणजे इंटरसेप्टेड आर्क आहेत पण अँगल इन्स्क्राइब नाहीये. इथं हे पहा अँगल वर्टेक्स पुढे बाहेर आहे, संपला विषय. इट इज नॉट इन्स्क्राइब अँगल. पण याच्या जबड्यात हा स्पर्श करतोय, हा छेद जातोय, बरोबर आहे का? इथं हा जो आर्क आहे ना, the two arcs are intercepted arc. कळलं? या फिगर मध्ये बघा अँगल पुढे बाहेर आहे. इट इज नॉट इन्स्क्राइब अँगल नाही. पण त्याच्या जबड्यात कोणताच आर्क नाहीये. तुम्ही म्हणलं कसं काय? हा इथे टच नाही झालेला, इथे गॅप आहे ना. सो दॅट आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे इथं इन्स्क्राइब अँगल पण नाही आणि इंटरसेप्टेड आर्क पण नाही. लक्षात ठेवा. इथं इंटरसेप्टेड दोन आर्क आहेत, हा आणि हा. इथं दोन येतो पण इथं एकच आहे. इथं इंटरसेप्ट नाहीच आहे, जबड्यात नाहीच आहे. ठीक आहे. नाउ वी लर्न द थेरम इन्स्क्राइब अँगल थेरम. जस्ट लिसन. इन्स्क्राइब अँगल थेरम काय आहे ते शिकूया आपण. Inscribed angle theorem. The measure of an angle is equal to arc intercepted by it is inscribed angle is half of the measure is half of the measure of the arc intercepted by it. बघा it is a circle. BAC and center is O. Here angle BAC is inscribed angle
अँड आता बघा बरं, मेजर ऑफ एन इन्स्क्राइब अँगल म्हणजे याचं मेजर अँगल बीएसी इज इक्वल टू इज म्हणजे बरोबर हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. याने इंटरसेप्ट म्हणजे जबड्यात घेतलेला कोणता आहे? हा आहे. इथं एक्स म्हणतो वाटलं असतं BXC. That is the theorem. So measure of that angle is equal to 1/2 measure of BXC. मग अशी आपण एका उदाहरणात तो वापरला. In proof of that theorem, there are 3 conditions. Okay? Number 1. On काय म्हणतात त्यांनी? The center of the circle. या सर्कलची पोझिशन कशी आहे त्याच्यानुसार याचा प्रूफ आहे. पहिली कंडिशन, center of circle is interior of the angle. Interior of the inscribed angle. Center of the circle lies. बघा center of the circle lies on one of the arm of the circle. म्हणजे हा एका बाजूवर असेल. नंबर 2, इंटेरियर ऑफ द सर्कल. ही इंटेरियर आहे बघा, म्हणजे सेकंड केस. 3 केसेस आर देअर. केस 1, 2, 3 काय म्हणतात ते बघा बरं का. द center of the circle lies interior of the angle. दूसरा on one side of the angle. तीसरा in the exterior of the. असे 3 पर्याय आहेत. या 3 केस आहेत त्याच्या. या 3 केस मध्ये तुम्हाला प्रूफ लिहावा लागतो. यातला आपण हा पहिलाच घेणार इंटेरियर ऑफ द अँगल म्हणजे सेंटर ऑफ सर्कल. त्याची पोझिशन कशी आहे? ही पहिली पोझिशन झाली. असं असेल बघा, हा सेंटर आहे. हे बघा हा इन्स्क्राइब अँगल आहे बघा ना. व्हर्टेक्स सीधा सर्कलवर आहे आणि बरोबर साइड 2 डिफरंट पॉइंट मध्ये छेदते. त्याच्या 2 साइड सर्कलच्या. मग हा सेंटर पुढे आहे आउटसाइड ऑफ द म्हणजे एक्सटेरियर इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आणि तिसरं हे बघा, इट इज द इन्स्क्राइब अँगल आणि सेंटर ऑफ सर्कल लाईज ऑन द साइड्स ऑफ द अँगल. दॅट इज द सेकंड ऑन वन साइड ऑफ द अँगल. अशा 3 केस आहेत. त्यातली पहिली केस आपण पाहणार आहोत. प्रूफ ऑफ द फर्स्ट केस. नीट पाहिजे. आता बघा इथं कन्स्ट्रक्शन करायचंय. ड्रॉ रे AO which intersect circle at point. आपण आकृती पुस्तकातलेच घेऊ, नाव पुस्तकातलेच घेऊ म्हणजे तुम्हाला घरी पाहायला सोपं जाईल. सर्कल ॲट पॉइंट E. बरोबर आहे का? इट इज इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट E and draw. बघा आता इथे काढायचं बघा. AO रे AO असा काढला की जो सर्कल E मध्ये छेदतोय. पुढे इथं X म्हणतो आणि इथं Y नाव देतो बरं का आपल्या सोयीसाठी. अँड ड्रॉ OC. ही OC काढा. कळलं? प्रूफ मला सांगा. OA इज इक्वल टू OC रेडियो ऑफ सेम सर्कल. हे दोघं सारखे. मग हा अँगल आणि हा अँगल सारखा होईल. याला आपण x म्हणू. म्हणून दुसरा आकडा अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA. याच्या समोरची बाजू अँगल कॉन्ग्रंट असतात. अँगल OAC कॉन्ग्रंट अँगल OC इज इक्वल टू x. आयसोसेल्स ट्रायंगल थेरम. बरोबर आहे का? किंवा आयसोसेल्स ट्रायंगल थेरमचं जो स्पेलिंग बघा ISO SC आयसोसेल्स ट्रायंगल थेरम
म्हणजे मी एक्स मानला बरं. आता हा जो ट्रायंगल आहे एओसी याचा अपोजिट अँगल आहे. इथे वाटतं एक वर्ड आहे अँगल EOC is exterior angle of triangle AOC. मग रिमोट इंटिरियर थेरम काय सांगतो याचं मेजर EOC is equal to OAC. बरोबर का? याचं मेजर तुम्हाला काढायचं आहे. आता याचं मेजर तुम्ही कसं लिहिणार EOC is equal to हा शेजारचं सोडून एक्सटेरियर अँगल बघा ना याचं मेजर हा शेजारचं सोडून या दोघांच्या बेरीज इतकं असतं. हा सोडून OAC प्लस OCA रिमोट इंटेरियर अँगल थेरम किंवा एक्सटेरियर अँगल थेरम म्हणा. रिमोट नाही एक्सटेरियर इट इज अ रिमोट इंटेरियर बरोबर ना. किंवा एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. इथे काय म्हणा हा किती बघा एक्स हा पण एक्स प्लस एक्स झालं म्हणजे 2x मिळाला. कोण EOC. इज दॅट क्लिअर? बरोबर आहे. EOC हा 2x आला आणि हा मात्र x आहे. मग EOC इज इक्वल टू फ्रॉम 3 2 into x च्या ऐवजी मला हा पाहिजे OAC. दोन वरून मी x च्या ऐवजी OAC टाकला बघा 4 मध्ये. फ्रॉम 2 and 4 मध्ये टाकला म्हणून 2 and 4 हा गुणिले 2 भागिले होईल. मग अँगल OAC बरोबर 1/2 मेजर अँगल किंवा अजून एक पायरी वाढवतो मी थांबा. मेजर अँगल EOC इज इक्वल टू हा सेंट्रल अँगल आहे बघा सेंटर आहे EOC इज इक्वल टू मेजर UIC. मेजर ऑफ सेंट्रल अँगल 7 वर. आता बघा अँगलच्या ऐवजी हा आर्क टाका. मेजर आर्क EYC is equal to 2 into मेजर अँगल OAC. ही किंमत किती लागली 5 व 6 हा दोन इकडे भागिले. मेजर अँगल OAC is equal to 1/2 मेजर आर्क EYC फ्रॉम 7 वरून लिहिलं. सिमिलरली म्हणायचं 3 रेषा OAC बघा ना सॉरी OAC म्हणजेच EAC म्हणा. OAC ला काय म्हणा या OAC ला EAC म्हणा. चालतंय ना. मग आता EAC बरोबर काय झालं बघा बरं EAC बरोबर 1/2 BYC. मग याचं मेजर याच्या निम्म आलं. मग याचं मेजर BAE याचं मेजर किती येईल याच्या निम्म येईल BXC च्या. मग BAE 1/2 मेजर आर्क BXC फ्रॉम 8. या दोघांची डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज मेजर अँगल BAC मेजर अँगल BAE 1/2 मेजर आर्क EYC 1/2 मेजर आर्क BXE फ्रॉम 8 and 9. दोघांची डाव्यांची बेरीज उजव्यांची बेरीज. आता EAC BAE बरोबर EAC म्हणजे हा BAE म्हणजे हा दोघं मिळून कोण झाला BAC. 1/2 बघा हा अर्धा आहे अर्धा EYC तुला EYC हे बघा हा EYC आणि अर्धा BXC
दोन्हीमध्ये वन हाफ कॉमन घेऊ का मेजर आर EYC आणि मेजर आर BXE फ्रॉम 10 या दोघात फक्त मी वन हाफ कॉमन घेतलाय वन हाफ बघा बरं EYC म्हणजे कोणता हा आणि BXC म्हणजे कोणता हा हे दोघं मिळून कोणता होईल BXC वन हाफ मेजर आर BXC फ्रॉम 11 11 वरून आणि आकृती पाहिलं मग फिगर मला वाटलं असतं आय थिंक दॅट इज द प्रूफ मेजर अँगल BSC इज इक्वल टू वन हाफ मेजर आर BXC गिवन मध्ये काय लिहायचं गिवन राहिलं ना आपलं पुन्हा एकदा थेरम सांगतो अँगल BAC is right angle and arc BAC is right arc BXC is intersected arc बघा हा अँगल आहे इन्स्क्राइब अँगल हा जो मागचा आर्क आहे इन्स्क्राइब आर्क समोरचा जो आहे इंटरसेक्टेड आर्क प्रूफ काय आहे BAC is equal to 1 half BXC हे तीन पर्याय आहेत यातला मी पहिला पर्याय घेतला ड्रॉ किंवा ड्रॉ रे एओ असा काढा की which intersect circle at point E and draw OC proof OA बरोबर OC रेडियस ऑफ सेम सर्कल म्हणून OAC is equal to OC is equal to X आयसोसेलेस अँगल थेरम बरोबर आहे आता हा EOC जो आहे EOC हा याचा एक्सटेरियर अँगल आहे EOC is exterior angle of triangle AOC याचा मेजर EOC बरोबर OAC plus OCA रिमोट इंटिग्रल थेरम x plus x to x हा जो EOC is equal to 2x आला बघा x plus x to x आणि हा EOC from 3 आता x च्या ऐवजी मी हा टाकला बघा x च्या ऐवजी हा 2 वरून 4 मध्ये म्हणून from 2 and 4 2 into OAC बरोबर आता EOC म्हणजे कोण आहे सेंट्रल अँगल आहे केंद्रीय कोण आहे त्याचं मेजर सारखं असतं EOC बरोबर EYC मेजर अँगल EOC बरोबर मेजर आर EYC मेजर ऑफ सेंट्रल अँगल आता ह्याच्या ऐवजी EOC बरोबर EYC टाकलं बरोबर 2 अँगल OAC फ्रॉम 5 and 6 हा 2 भागिले गेला OAC म्हणजे EAC बरोबर 1 हाफ EYC फ्रॉम 7 म्हणजे याचं मेजर याच्या निमानं सिमिलरली BAE बरोबर 1 हाफ BXC दोघं डाव्यांची बेरीज केली उजव्यांची बेरीज केली डाव्यांची बेरीज म्हणजे BSC उजवीकडे 1 हाफ कॉमन घेतला आणि उत्तर आलं ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद